नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण पहिले याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढायचा या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। इथे उदाहरण बघा, त्रिकोण PQR असा काढा की लेंथ ऑफ PQ बरोबर 5.5 सेंटीमीटर, एम कोन P बरोबर 50 अंश आणि लेंथ ऑफ PR बरोबर 5 सेंटीमीटर। कच्ची आकृती काढून त्यामध्ये दिलेली माहिती दाखवली आहे। कोन P लघुकोन आहे तसा कच्च्या आकृतीतही काढला आहे। इथे ही कच्ची आकृती काढली बघा। इथे PQ 5.5, PR 5 आणि हा कोन P 50 असं दाखवले। तर आपल्याला ही अशी पक्की आकृती काढायची। तर त्याची आकृती कशी काढायची त्याची ह्या पायऱ्या इथे त्यांनी दिलेल्या आहेत। आता कच्च्या आकृतीप्रमाणे काय करायचं, PQ ही 5.5 सेंटीमीटर लांबीचा पाया घ्यायचा, किरण PG काढायचा की ज्याच्यामध्ये मापकोन GPQ बरोबर 50 अंश हे कोन मापकाच्या साहाय्याने घ्यायचं आणि कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन लोखंडी कंपास जे कंपासचं टोक आहे ते लोखंडी टोक ह्या पीक बिंदूवर ठेवून PG वरती एक कंस काढायचा आणि तो कंस ह्या PGला जिथे छेदेल त्या छेदनबिंदूला R नाव द्यायचं आणि RQ जोडायचा आणि हे PRला इथे 5 सेंटीमीटर त्याचं माप लिहायचं, इथे हे 50 अंश माप लिहायचं। याप्रमाणे ही आकृती काढायची। आता ही जी आपण इथे काढली, हा जो त्रिकोण इथे आपण काढला, तर असाच त्रिकोण इथे वरच्या बाजूला काढला आहे, तोच आपण इथे असा खालच्या बाजूला काढू शकतो आणि त्याची कच्ची आकृती याप्रमाणे इथे आधी काढून घ्यायची आणि मग PQR हा असा त्रिकोण इथे काढायचा। तर इथे बघा, सराव संच 3 मधील ही उदाहरणे आहेत। ती आपण इथे काय केलेली आहेत, त्यांनी जी माप दिली आहेत त्याच्या आधारे कच्ची आकृती काढून मग इथे पक्की आकृती याप्रमाणे इथे काढलेली आहे।